नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची दमदार हजेरी. ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले. रत्नागिरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने संवत्सरा धबधबा प्रवाहित. पावसाळी पर्यटनाला मिळाली चालना. पाऊस सुरू तरी तहान कायम. संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्थेकडून मोफत पाणी पुरवठा. भोसतेघाट होणार अपघातमुक्त. 55 कोटीच्या निधीतून धोकादायक वळणाचे रुंदीकरण सुरू. आणि मोहरम निमित्त पोलादपूरमध्ये ताजिया उत्सव उत्साहात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही तासांच्या पावसातच ओढे नाले आणि झरे तुडुंब भरून वाहू लागले असून रत्नागिरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. खेड सरवळी मार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तर वादळी वाऱ्यामुळे किरकोळ स्वरूपात झाडेही कोसळली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास जगबुडी नदी इशारा पातळीच्या दिशेने जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. दरम्यान उशिराने का होईना पावसाने दमदार पुनरागमन केल्याने खरीप हंगामाची चिंता कमी झाली असून शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. आज दुपारनंतर चिपळूण शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व महामार्गावरील परशुराम घाटातील निसर्गरम्य संवत्सरा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झाला. उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे कोरडे पडलेले घाटमाथे आणि धबधबे पुन्हा जिवंत झाल्याने परिसरात निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळतं. धबधबा प्रवाहित झाल्याची माहिती मिळताच मुंबई व महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी आपली वाहनं थांबवत संवत्सरा धबधब्याकडे धाव घेतली. धबधब्याचे मनोहारी दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आणि प्रवाशांची गर्दी होत असल्याचं चित्र दिसून आलं. यंदा जून महिना जवळपास कोरडाच केल्याने शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या दमदार पावसाने सर्वांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. पावसाअभावी कोकणातील अनेक पावसाळी पर्यटन स्थळे ओस पडली होती. मात्र आता दमदार पावसाची सुरुवात झाल्याने धबधबे, घाट परिसर आणि इतर निसर्गरम्य स्थळे पुन्हा फुलू लागली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ कोकणाकडे वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोयना जलाशयातील पाणीसाठा संपल्याने वाशिष्ठी नदीतील लोटे एमआयडीसी तसेच परिसरातील अनेक गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते. या गंभीर परिस्थितीत लोटे येथील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे. संस्थेच्या वतीने दररोज टँकरद्वारे लाखो लिटर शुद्ध पाण्याचं पाणी परिसरातील गावांमध्ये पूर्णपणे मोफत पुरवलं जात आहे. या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून नागरिकांकडून संस्थेच्या सेवाभावी कार्याचं कौतुक होत आहे. दरम्यान मान्सूनचं आगमन झालं असलं तरी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे लोटे एमआयडीसी परिसरातील गावांना येत्या काही दिवसातही पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. एकीकडे पावसाच्या सरी सुरू आहेत तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांची धडपड सुरूच आहे. जून महिना संपत आला तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचं संकट अधिक तीव्र झालं असून अशा कठीण काळात संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्थेची मोफत जलसेवा परिसरातील नागरिकांसाठी मोठा आधारस्तंभ ठरत आहे.
महाराज, सध्या जुलै महिना आला तरी संपूर्ण कोकणात पावसानं दडी मारलेली आहे. आज आपल्या लोटे औद्योगिक परिसरातील कारखाने देखील पाण्याअभावी ठप्प पडलेले आहेत आणि पंचक्रोशीतील लोकांना देखील पिण्यास पाणी उपलब्ध नाही आहे. त्याच्यात तुमच्या इथून आज टँकर भरून जात आहेत, काय सांगाल? हे सगळे आमच्या पंचक्रोशीमधलं लोटे MIDC मधलं पाणी बंद केल्यानंतर एक 4-5 गावं प्रभावित झाली. परशुराम असेल, लोटे असेल, घाणेकुंट असेल, दामनदेवी असेल आणि पीरलोटे आहे. हे सगळी गावं प्रभावित झाल्यानंतर आम्ही आमचे या परिसरातले आमचे ट्रस्टी सचिन कातेजी आहेत, सरपंच आहेत, अजयजी चाळके आहेत, या सगळ्या मंडळींनी एकत्र, विनोद शेठ चाळके, या सगळ्या मंडळींनी एक विनंती केली की बाबा आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे. तर म्हणलं पाणी आपल्याकडे गोमातेला पिऊन जे उरतं पाणी ते आपण इथून देऊ शकतो आणि म्हणून गोमातेच्या कृपेने आज इथं 2 बोरिंग, एक विहीर पूर्णपणे आज सगळ्यांना मोफत करून दिलेली आहे. रोज कमीत कमी 100 टँकर पाणी आपल्याकडून इथून मोफत जात आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे आकारणी घेतली जात नाही. तुम्ही यांना विचारू शकता, आता हे पाणी वाटत या दादा इकडे, तर त्यांना विचारू शकता पाण्याचं तुम्ही काय शुल्क दिलं का, तर कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता रोज येईल त्याला पाणी मोफत दिलं जातं. ग्रामपंचायतीने एक 5-6 गाड्या लावलेत, त्याही गाड्या पूर्ण मोफत भरून दिल्या जातात इथं. आज हे जे पाणी आहे ते तुम्ही म्हणजे नागरिकांच्या पिण्यासाठी म्हणजे मूलभूत गरजांसाठी म्हणजे दिलं जातं की कंपन्या आहेत आपल्या इथं? हे पाणी सर्व मूलभूत गरजांसाठी दिलं जातं. ज्यांना प्यायला पाणी पाहिजे त्यांना पूर्णपणे इथं मोफत उपलब्ध करून दिलं जातं. त्याचा कुठल्याही प्रकारे शुल्क आकारलं जात नाही. आजपर्यंत MIDCतल्या सगळ्या विहिरी, बोरवेल ह्या प्रभावित झालेल्या आहेत केमिकलमुळं, पण गोमातेच्या कृपेने आपल्या इथं अजून कुठल्याही प्रकारच्या केमिकलचा असर झालेला नाही आणि त्यामुळे इथं पाणी आहे उपलब्ध. आणि कितीही दिवस अजून गेले तरीसुद्धा 24 तास या ठिकाणी आम्ही हा कॉक चालू ठेवलेला आहे. 24 तास 2 इंची पाणी, तिकडे 2.5 इंची आहे. 24 तास चालतं आहे आपल्याकडे आणि ते आपण देतो उपलब्ध करून. यापूर्वी तुम्ही गोमातेच्या सेवेतून समाजासमोर आला होतात, समाजसेवा करत होतात. आज पाण्याच्या माध्यमातून समाजसेवा करत आहात, काय सांगाल? आपण गोमातेची सेवा तर कायम करतोय, आजही चालू आहे ती. त्याच्यामध्ये अनेक अडचणी, अनेक गोष्टी, या सगळ्या संघर्ष करत पुढे जातोय. पण ज्या ज्या वेळेला समाज संकटात येतो, ज्या ज्या वेळेला मानवजात संकटात येते, त्या वेळेला त्या संकटात आपण तत्पर राहणे, आपण सेवा देणे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण कर्तव्य म्हणून या सगळ्या गोष्टी करतोय की कुणावर तरी आपण उपकार केल्यासारखं करत नाही. आपलं कर्तव्य आहे की ही जी गावं आहेत, लोटे असेल, घाणेकुंट असेल, सोनगाव असेल, दामनदेवी असेल, ही माझ्या शेजारची गावं आहेत. तिथली लोक सगळे आपल्याला कायमस्वरूपी सपोर्ट करतात. सगळ्या लोकांचं आपल्याबरोबर चांगल्या तऱ्हेचं बॉन्डिंग आहे. आणि आज ती पंचक्रोशी जर संकटात असेल तर आपण तिथं उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे न आडेवेडे घेता आम्ही तत्काळ पाण्याची सगळी आमचे सचिन काते वगैरे आणि पूर्ण पाण्याची सेवा उपलब्ध करतो. आज तुम्ही ही समाजसेवा करताय, प्रशासनाकडून काही तुम्हाला सहकार्य किंवा काही तुम्हाला प्रशासनाकडून काही? नाही, प्रशासनाचं अजून तसं काही सहकार्य तर नाही, अपेक्षाही नाही, पण कोण तिथपासून आलंही नाही. आणि ठीक आहे, आपण आपलं कार्य करतो. आपल्याला कोणी प्रशासनाने यावं, आपल्याला काहीतरी पुरस्कार द्यावेत, आपल्याला काहीतरी बोलावं, हे काही अपेक्षा नाही. जेवढं आपल्याने होतंय तेवढं आपण करायचं. प्रशासनसुद्धा आपलंच आहे. आपल्याला जेवढी मदत लोकांना करता येईल तेवढी करत जाणे हा उद्देश आहे. कोकणवासियांसह मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील अपघातप्रवण आणि ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोसले घाटातील धोकादायक तीव्र वळणाचं रुंदीकरण सुरू झालं आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय. भोसले घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणामुळे गेल्या अनेक वर्षात शेकडो लहान मोठे अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कशेडीसह अनेक ब्लॅक स्पॉट सुरक्षित झाले असले तरी भोसले घाटातील हा भाग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय. आता या वळणाचं रुंदीकरण, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि आवश्यक संरक्षक कामे हाती घेतल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणातील प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुकर होणार असल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. प्रशासनावर आणि ठेकेदारांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः रस्त्यावर उतरत झाडे लावली आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 1000 झाडे लावण्यात येत आहेत.
यामध्ये कोकणातील झाडांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलं. यात वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, फणस, बेलफळ यासारखी झाडं. पेपर फुटीची घटना घडलेली आहे. टीईटीचा पेपर जो आहे तो फुटल्यामुळे आजची परीक्षा रद्द झालेली आहे. त्याची चौकशी होईल, त्याच्यावर कारवाई होईल. ही प्रवृत्ती कोण आहे, कशा पद्धतीने हे पेपर फोडले जात आहे, त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर कारण ती इन्क्वायरी सुरू होईल. ती इन्क्वायरी सुरू असताना मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही, परंतु या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शासन कारवाई करेल आणि पोलीस देखील कारवाई करतील. यापूर्वी नीट आणि आता टीईटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या अक्षर स्वप्नाशी खेळ होतो. म्हणजे शासनाला कुठेतरी ह्या गोष्टी गांभीर्यानं बघणं नाही, नक्कीच गांभीर्यानं घेतलं पाहिजे. टीईटी परीक्षा याच्यासाठी होती, शिक्षकांसाठी होती आणि विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा होती. परंतु शिक्षकांसाठी असू दे, माझ्यासाठी परीक्षा असू दे, तर अन्य कोणासाठी असू दे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. त्या पेपरमध्ये कुठेही फूट होता कामा नये, ते पेपर फुटता कामा नये, ही दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन जे काम करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देशातील शिक्षण व्यवस्था ही वसुली व्यवस्था झालेली आहे असा आरोप राहुल गांधी केला. काय बोलले? वसुली व्यवस्था, हा. शिक्षण व्यवस्था ही वसुली व्यवस्था असा आरोप राहुल गांधी केला. राहुलजी गांधी कायमस्वरूपी देशाच्या यंत्रणेवर आजपर्यंत देशात किंवा परदेशामध्ये जाऊन नुसती टीका करत आलेले आहेत. एखादी संस्था किंवा एखादी सिस्टीम सुधारण्यासाठी त्यांनी कधीही मार्गदर्शन केलेलं नाही. एकमेव एनडीएचं सरकार वाईट आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु हे दाखवत असताना स्वतःचं अस्तित्व काँग्रेस पक्षाचं काय आहे हे देखील ते विसरतात. त्यामुळे त्यांनी घेतलेली एखादी भूमिका आणि ती शासनाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं जर योग्य असेल ती आपण स्वीकारू, परंतु कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना टार्गेट करून इंडियावर प्रहार करायचे ही जी काही त्यांची प्रवृत्ती आहे ही फार चुकीची आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे 80-90 सलग निवडणुका हरलेत त्यांनी आमच्यावर काय टीका करावी. तर या पद्धतीने उद्धव ठाकरे सध्या 6 जे खासदार शिवसेनेमध्ये आले त्यांच्या मतदारसंघात आहे, तसं आज राज ठाकरे सुद्धा संजय दिनेना पाटलांच्या मतदारसंघात जाणार आहेत. कसं वाटतं? बघा, लोकशाहीमध्ये कोणी कुठे फिरावं, कोणी कोणाचा प्रचार करावा हे लोकशाहीतला एक भाग आहे, पण तो कधी करावा सगळं गेल्यावर करून उपयोगाचं नाही ना. पूर्वीपासून जरी फिरले असतं तर सगळं टिकलं असतं. आणि तिथं जाऊन बोलतायत काय युबीटीचे पक्षप्रमुख की ते गद्दार आहेत. व ज्यांनी 2019ला बीजेपी बरोबर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला, सत्तेमध्ये येत असताना नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आम्ही मतं मागितली आणि 2019ला सगळं झाल्यानंतर पद मिळण्यासाठी ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. ही खरी महाराष्ट्रातल्या मतदारांबरोबर केलेली गद्दारी आहे. त्याच्यामुळे 6 खासदार जे आलेत किंवा आम्ही जे उठाव केला ते गद्दार नाही. खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यांनी विकला ते गद्दार आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मोहरम निमित्त पारंपरिक ताजिया उत्सव यंदाही उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडला. बोरस, कापडे, चरई तसेच पोलादपूर शहरातील वरचा आणि खालचा मोहल्ला येथे आकर्षक ताजियाची उभारणी करण्यात आली होती. मोहरमच्या पूर्वसंध्येला दोन्ही मोहल्ल्यातील ताजिये बाजारपेठेत एकत्र आणण्याची परंपरा उत्साहात पार पडली. त्यानंतर हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्या स्मरणार्थ भव्य मिरवणूक काढून धार्मिक विधीनंतर ताजियाचे शांततेत विसर्जन करण्यात आलं. विशेष म्हणजे या उत्सवात हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण उत्सव शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जेईई मेन्स, ऍडव्हान्स, IMU आणि CET या परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रमुख मान्यवर कोकण विभाग, MKCL चे समन्वयक संतोष कोलते, MKCL विभाग प्रमुख विकास कदम यांचं स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन केलं. तसेच जेईई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेले रोटरी स्कूलचे माजी गुणवंत विद्यार्थी धनंजय धुमाळ, सार्थक दिंडे, केवल खापरे, अथर्व चव्हाण, कौस्तुभ धुत्रे आणि साहिल अंगद यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पटेल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन करण्यात आलं. परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर संतोष कोलते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने खेड येथील सौ नेहा निरंजन दळी
यांची शिवसेना महिला आघाडीच्या खेड शहर महिला संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर सौ नेहा दळवी यांनी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम यांची मंडणगड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रामदासभाई कदम आणि सौ ज्योतिताई रामदास कदम यांनी नूतन शिवसेना खेड शहर महिला संघटक सौ नेहा दळवी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महिला आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराबाबत मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांनी सक्रियपणे कार्य करण्याचं आवाहन केलं. सौ नेहा दळवी यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत खेड शहरात महिला आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधुरीताई बुटाला, नगरसेविका संजना कुडाळकर, दीप्ती शिगवण, रसिका खेडेकर, रेश्मा खदीफ, दीप्ती तोडकरी, अश्विनी वडके, संपदा गुजराती, श्वेता चिखले, फातिमा मुसा, आरती खेडेकर, मीरा चिखले, रश्मी पाटणे, सई पाटणे, मिनल गांधी, श्रेया जोशी, नूतन सावंत, श्रद्धा कवळे, चित्रा दांडेकर, स्वरा कवळे, सुप्रिया जोगळे, सुप्रिया चव्हाण, नमिता माळी तसेच शिवसेना महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दापोली खेड मार्गावरील नवानगर परिसरात सायंकाळी 5:15 वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार एका वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अंदाज चुकल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या धडकेत दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केलं. अपघातानंतर जवळपास 2 तासांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचं नेमकं कारण आणि जखमींची संख्या याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत खेड शहरात मोहिमेची सुरुवात महर्षी वाल्मिकी समाज मंदिर येथे करण्यात आली. नगराध्यक्षा सौ माधुरीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीशजी टिकणे, शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, स्वच्छता आरोग्य सभापती तौसिफ खोत, बांधकाम सभापती सुनीलजी दरेकर, महिला बालकल्याण सभापती सौ रसिका खेडेकर, नगरसेविका सौ संजना कुडाळकर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ योजनेअंतर्गत डोस देण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ आज दिनांक 28 जून 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे या ठिकाणी जन आरोग्य समिती अध्यक्ष आणि माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती व जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास जामगे ग्रामपंचायत सौ वेदिका जाधव, डॉक्टर आदित्य शिंदे, डॉक्टर भुवड, आरोग्य सहाय्यक लाड, आरोग्य सहाय्यक विकास जाधव, आरोग्य सेविका सौ शुभांगी हरावडे, आरोग्य सेवक सतीश येलवे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. खेड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान बालकांना पोलिओ पासून संरक्षण मिळावं आणि प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजले. या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांनी विशेष उपस्थिती लावून मोहिमेची पाहणी केली. त्यांनी पालकांना आपल्या 5 वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब देण्याचं आवाहन केलं. नवनिर्वाचित शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका सौ नेहाताई निरंजन दळवी यांना युवा सेनातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन, युवा सेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, माजी युवा सेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर, शहर सचिव शुक्लेंद्र काते, राकेश सागवेकर, प्रसाद पाटणे, पुष्पेन दिवटे, गौरव तोडकरी, मानस गोडे, प्रणव चित्रावकर, अरबाज बडे, अथर्व पवार, पार्थ कोलगे, नवनिर्वाचित शहर संघटिका सौ नेहाताई दळवी यांना संघटना अधिक सक्षम करण्यासाठी युवा सेना आपल्या समवेत जोमाने काम करेल असा शब्द देखील युवा सेनेने दिला. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कथित शिवीगाळ आणि धमकावल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी खेड तालुक्यातील पत्रकारांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पत्रकारांना धमकावणे आणि अपमानास्पद भाषा वापरणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई न केल्यास राज्यभरातील पत्रकार संघटनांच्या समन्वयाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खेड तालुक्यातील पत्रकारांनी दिला आहे. लायन्स क्लब ऑफ खेड सीपी 2026-27 या वर्षासाठी निवड झालेल्या नूतन अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा व कार्यकारिणीचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता भरडे येथील जोगळे मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या वर्षासाठी लायन अविनाश अनिता अनंत दळवी यांची अध्यक्षपदी तर उत्तम कांबळे यांची सचिवपदी आणि संदीप मोरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात झाली असून नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ यावेळी पार पडणार आहे. या सोहळ्यास डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर NJF लायन पराग पानवळकर हे इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी प्रांतपाल मल्टिपल काउन्सिल सेक्रेटरी आणि ट्रेझरर MJF लायन डॉक्टर वीरेंद्र चिखले आणि झोन चेअरमन लायन निलेश हेडुकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाला खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माधवीताई विटाला, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिलवटकर, उद्योजक बशीरभाई हजवानी, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर तसेच नॅशनल हेअर अँड ब्युटी अकॅडमी मुंबईचे चेअरमन तुषार चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी या शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांनी केलंय. PET पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घात यांनी केली आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अशा घटनांवर सरकारने गांभीर्याने कारवाई करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांबाबतच्या वक्तव्यावरही तीव्र आक्षेप घेतला. लोकप्रतिनिधींनी वापरलेली भाषा लोकशाहीला शोभणारी असावी, पत्रकारांविषयी अवमानकारक शब्दप्रयोग करणे योग्य नसून ही भाषा लोकशाहीची नव्हे तर गुंडशाहीची असल्याची टीका त्यांनी केली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची आणि नागरिकांची जबाबदारी आहे. पत्रकारांचा अपमान काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. पत्रकारांच्या सन्मानासाठी आवश्यक असेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासही मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही सोनलक्ष्मी घाग यांनी दिला. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दलचे वक्तव्य केले, त्याबद्दल आपलं मत काय? पत्रकारांना जी जीवे मारण्याची धमकी संजय दिना पाटील यांनी दिलेली आहे त्याच्यावर निषेध करून त्याच्यावर कारवाई व्हावी. कारण का लोकशाहीचा सगळ्यात मोठा जो चौथा स्तंभ आहे तो म्हणजे पत्रकारिता आहे आणि पत्रकारांना न्यूज किंवा त्यांना त्यांचं मत मांडायचे लोकशाहीमध्ये अधिकार आहेत आणि ही अशी जीवे मारण्याची धमकी वगैरे जर देत असेल तर त्यांच्यावर कारवाई ही नक्कीच झाली पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष म्हणून आपण काय पावले उचलणार? त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही निवेदन हे नक्कीच देणार पोलिसांना, पण ते आमचं निवेदन कितपत एक्सेप्ट होईल हे आम्हाला माहिती नाही. पण मला असं वाटतं की ही खूप मोठी बाब आहे आणि पत्रकारांवर असे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या झाल्या नाही पाहिजे. हल्ल्याचं की जीवे मारण्याची धमकीचं या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. कारण का वारंवार अशा सगळ्या गोष्टी पत्रकारांवर होत आहेत आणि हे लोकशाहीला पोषक अजिबात नाही, ॲब्सल्युटली घातक आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर ॲक्शन ही नक्कीच झाली पाहिजे. चौकशी ही नक्कीच झाली पाहिजे. कारण का गृह खातं जे आहे हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे, आणि जर त्यांना वेळ नसेल चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे तर त्यांनी गृह खातं दुसऱ्या कोणाकडे देऊन ह्याच्यावर सखोल चौकशी करावी. कारण का हा विषय जो आहे हा खूप मोठा विषय आहे आणि ह्याच्यावर चौकशी होऊन ह्याची अंमलबजावणी होणं गरजेची. फक्त चौकशी केली, हे केलं ते केलं, हे उडवाउडवीची प्रश्न उत्तरं आपण गेले बरेच वर्ष बघतोय. 2014 पासून हे असं सगळं चाललंय. सिस्टम कम्प्लिटली खराब होत चाललेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया किंवा येते फक्त आपलं घेतात आणि शिक्का मारून रिसिव्हिंग देतात, तर ते पण कधीतरी देत नाही. ही खूप रेग्युलर प्रॅक्टिस झाली आहे. तर ह्याच्यावर काहीतरी आता ॲक्शन आणि इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हीच आमची काँग्रेस पक्षाकडनं उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे
आणि आम्हाला असं वाटतं चौथा स्तंभ जो मीडियाचा आहे तो आम्हाला नक्कीच साथ देईल. महाराष्ट्रामध्ये TET पेपर फुटण्याचा हा दुसरी वेळ आहे. गव्हर्नमेंट आणि संबंधित विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असं दिसतंय. दिल्लीतलं संबंधित विभाग असो किंवा राज्यामधलं शिक्षण विभाग असो याकडे कुठेतरी कमी पडतं याच्यामध्ये TET सारख्या पेपरला लक्ष देण्यामध्ये. हो, म्हणजे जे खूप महत्वाची TET सारखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री असून जर असं होतंय, त्याच्यानंतर केंद्रात ही भाजपचीच सरकार आहे. त्यानंतर इकडे परत जर तुम्ही बघायला गेलं तर जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत त्यांच्याच एका मंत्र्याच्या खात्याला दादा भुसेनकडे हे आहे खातं. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान ते देखील तेच करतायत. म्हणजे मला असं वाटतं BJPची सिस्टम ही फेल आहे. महायुतीची सिस्टम ही कुठे ना कुठे फेल आहे. कारण का त्यांना जर हे सगळं हँडल करायला जमत नसतील म्हणजे त्यांची सिस्टम फेल आहे. ते असक्षम आहेत राज्य चालवायला, हेच त्याच्यातून निष्पन्न होते. आणि हे जे हे मी काय माझ्या मनचं बोलत नाही, हे लाखो लोकांची ही करोडो जे जनतेची जी प्रश्न आहे हे तेच प्रश्न आहेत. राज्यात पण तेच आहे, देशात पण तेच चालेल. नीट पेपर फुटी असो, TET असो, ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ह्यांचं चारी बाजूनी चौफेर दृष्ट्या ह्यांचं कुठे ना कुठे खूप मोठं नुकसान होतंय. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हा राजकीय प्रश्न नसून हा सामाजिक प्रश्न आहे. हा त्या सगळ्या स्टुडंट्सचा तर प्रश्न आहे, त्यांच्या पेरेंट्सचा प्रश्न आहे. त्या दृष्टीने ह्याच्यावर काहीतरी अंमलबजावणी ही नक्कीच झाली पाहिजे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.